आजची वात्रटिका आहे अल निनो इफेक्ट। सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 11 जून 2023 रोजी प्रसिद्ध झालेली आहे। तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे अल निनो इफेक्ट। हे अल निनो इफेक्ट प्रकरण पंचांगवाल्यांना कळाले तर बरे होईल। हे अल निनो इफेक्ट प्रकरण पंचांगवाल्यांना कळाले तर बरे होईल। त्यांच्याबरोबर भाकितावाल्यांचेही पावसाचे भविष्य नक्की खरे होईल। त्यांच्याबरोबर भाकितावाल्यांचेही पावसाचे भविष्य नक्की खरे होईल। हे पहिलं कडवं पुन्हा एकदा, हे अल निनो प्रकरण पंचांगवाल्यांना कळाले तर बरे होईल। हे अल निनो प्रकरण पंचांगवाल्यांना कळाले तर बरे होईल। त्यांच्याबरोबर भाकितावाल्यांचेही पावसाचे भविष्य नक्की खरे होईल। सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं, वेधशाळांचा सुद्धा अंदाज चुकतोच, चुकू नये पण वेधशाळेंचा सुद्धा अंदाज चुकतोच, पण ते अपडेट होऊन चुका मान्य करतात। वेधशाळांचा सुद्धा अंदाज चुकतो पण ते अपडेट होऊन चुका मान्य करतात। कधी कधी वेधशाळेवाले मात्र आपल्यावरचा विश्वास शून्य करतात। कधी कधी वेधशाळेवाले मात्र आपल्यावरचा विश्वास शून्य करतात। वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं, सगळ्यांचेच अंदाज चुकावेत असेच काहीतरी चमत्कारिक घडू द्या। सगळ्यांचेच अंदाज चुकावेत असेच काहीतरी चमत्कारिक घडू द्या। अल निनोत अंग चोरणारा मान्सून अगदी मोकळ्या मनानं पडू द्या। अल निनोत अंग चोरणारा मान्सून अगदी मोकळ्या मनानं पडू द्या। अगदी मोकळ्या मनानं पडू द्या म्हणजे पंचांगवाल्यांचे अंदाज चुकावेत, भाकितावाल्यांचे अंदाज चुकावेत, वेधशाळेचे आणि तमाम हवामान तज्ञांचे सुद्धा अंदाज चुकावेत। अल निनो झाला काय किंवा अल नॅनो झाला काय, मान्सून आमच्याकडे मनसोक्त पडावं अशी निर्मळ अपेक्षा व्यक्त करणारं हे तिसरं कडवं पुन्हा एकदा, सगळ्यांचेच अंदाज चुकावेत असे काहीतरी चमत्कारिक घडू द्या।